नमस्कार मित्रांनो, वेलकम to Copa Virtual Classroom. Today's topic is Safe Working Practices, Trade Computer Operator and Programming Assistant, presented by N.B. Panse. आजचा जो आपला टॉपिक आहे सेफ वर्किंग प्रॅक्टिसेस. ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस लेसन: explain how to rescue a person who is in contact with live wire. Distinguish the different types of fire extinguishers. Determine the correct type of fire extinguishers to be based on the class of fire. Describe the general procedure to be adopted in the event of fire. या लेसन मध्ये आपल्याला एखादा पर्सन इलेक्ट्रिक शॉक बसला असेल तर त्याला कसं आपण वाचवू शकतो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे जे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत ते पाहणार आहोत आपण. याच्यामध्ये कुठल्या फायरच्या वेळेस कुठला एक्सटिंग्विशर वापरायचा, त्याचे टाईप्स, वेगवेगळ्या टाईपचे फायर एक्सटिंग्विशर्स याच्यामध्ये बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर एखादा इव्हेंट झाला, कुठे आग लागली तर कुठली प्रोसिजर जनरली आपण फॉलो करणार आहेत ते डिटेल्स आपण याच्यामध्ये पाहणार आहे. प्लस काही सेफ्टी सिम्बॉल्स सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. यापूर्वीचे बरेचसे माझे व्हिडिओ तुम्ही लाईक केलेले आहेत. या व्हिडिओला सुद्धा आपल्याला जर आवडला तर या व्हिडिओला सुद्धा आपण लाईक करावा. सेफ्टी सिम्बॉल्स अँड हझार्ड डिटेक्शन. तर याच्यामध्ये काही स्पेसिफिक सेफ्टी सिम्बॉल दिलेले आहेत. कुठला सेफ्टी सिम्बॉल कशासाठी वापरायचा आहे, फायर हझार्ड्स, हेल्थ हझार्ड्स आणि रिॲक्टिव्हिटी, हे स्पेसिफिक सिम्बॉल्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत वेगवेगळ्या टाईपचे, ते तुम्ही पाहू शकता. रेस्क्यू अ पर्सन हु इज इन कॉन्टॅक्ट विथ लाईव्ह वायर. एखाद्या माणसाला शॉक बसला, एखाद्या पर्सनला शॉक बसला तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल ते डिटेल्स आपण या पॉइंटमध्ये पाहणार आहे. द सिव्हिरिटी ऑफ एन इलेक्ट्रिक शॉक विल डिपेंड ऑन द लेवल ऑफ करंट which passes through the body and the length of time of contact. Do not delay. Act at once. Make sure that the electric current has been disconnected. जर कुणाला शॉक लागला तर इमिजिएटली इलेक्ट्रिक करंट आपल्याला डिस्कनेक्ट करावं लागेल आणि त्याची जी सिव्हिरिटी आहे ती किती असू शकते, की त्याला किती वेळ इलेक्ट्रिक शॉक लागलेला आणि किती व्होल्टेजचा लागलेला आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. If the casualty is still in contact with the supply, break the contact either by switching off the power, removing the plug, or wrenching the cable free. If not, stand on some insulating material such as dry wood, rubber, or plastic, or using whatever is at hand to insulate yourself and break the contact by pushing or pulling the person free. इमिजिएटली आपल्याला पॉवर ऑफ करता येईल किंवा रिमूव्हिंग द प्लग रिमूव्ह करून आपल्याला पॉवर ऑफ करता येईल. आणि जर ते पॉसिबल नसेल तर ड्रायवूडवरती, रबरवरती किंवा जे कुठलं इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्या मटेरियलवरती उभं राहून आपल्याला त्या पर्सनला पुश किंवा पुल करता येईल. इफ द कॅज्युलिटी इज अनकॉन्शियस बट इज ब्रीथिंग, लूजन द क्लॉथ अबाउट द नेक, चेस्ट अँड वेस्ट अँड प्लेस द कॅज्युलिटी इन द रिकव्हरी पोझिशन. समजा पर्सनला खूपच शॉक लागलेला असेल, अनकॉन्शियस असेल, पण तो ब्रीथिंग करत असेल, श्वास घेत असेल, तर अशा वेळेस त्याचे जे कपडे ते कपडे थोडे लूज करता येतील आणि त्याला श्वास घेण्यासाठी वातावरण जे आहे ते वातावरण आपल्याला थोडं फ्री करता येईल. फर्स्ट एड इन इलेक्ट्रिकल शॉक्स. आता हे बाजूची जी इमेज आपण दाखवलेली या ठिकाणी, त्या इमेजमध्ये फर्स्ट एड इन इलेक्ट्रिक शॉक लागलेला असेल तर काय काय करायचं ती प्रोसिजर या ठिकाणी दिलेली आहे. डिस्टिंग्विशिंग द डिफरंट टाइप्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स. आता फायर एक्सटिंग्विशर वेगवेगळ्या टाईपचे आहेत. मग कुठला फायर एक्सटिंग्विशर कुठल्या फायरमध्ये यूज करायचं ते आपल्याला या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. फायर इज द बर्निंग ऑफ कंबस्टिबल मटेरियल. अ फायर इन अन अनवॉन्टेड प्लेस अँड ऑन अन अनवॉन्टेड ओकेजन अँड इन अन अनकंट्रोल्ड क्वांटिटी कॅन कॉज द डॅमेज ऑर डिस्ट्रॉय प्रॉपर्टी अँड मटेरियल्स. जनरली जेव्हा फायर लागते तर फायर काय असते की ते आपण अनवॉन्टेड असते, अनकंट्रोल्ड असते, तर अशा वेळेस ते आपली प्रॉपर्टी किंवा आपल्याकडे जे काही मटेरियल ते मटेरियल डॅमेज करू शकतो. तर आपण त्या फायरला प्रिव्हेंट करू शकतो का, फायर लागण्यापासून आपण वाचवू शकतो का? इज इट पॉसिबल टू प्रिव्हेंट फायर? यस. फायर कॅन बी प्रिव्हेंटेड बाय एलिमिनेटिंग एनी वन ऑफ 3 फॅक्टर्स दॅट कॉज फायर. तर जनरली आग ज्याच्यापासून लागू शकते असे
फॅक्टर्स या ठिकाणी आपल्याला पाहिजे. 3 फॅक्टर्स आहेत. द फॉलोइंग आर द 3 फॅक्टर्स दॅट मस्ट बी प्रेझेंट इन कॉम्बिनेशन फॉर अ फायर टू कंटिन्यू टू बर्न. मग कुठले कुठले 3 फॅक्टर्स आहेत? फ्युअल आहे, हीट आहे, ऑक्सिजन आहे. बाजूला इमेज दाखवलेली आहे, पण त्या इमेजमध्ये पण दाखवलेलं आहे फ्युअल, हीट आणि ऑक्सिजन. फ्युअल, any substance, liquid, solid or gas will burn if there is oxygen and high enough temperatures. Heat, every fuel will begin to burn at a certain temperature. It varies and depends on the fuel. Solid and liquid gives off the vapor when heated, and it is this vapor which ignites. Some liquid do not have to be heated as they give off vapor at normal room temperature, say 15 degrees Celsius. For example, पेट्रोल. आता काही ठिकाणी काय होतं की बरेचसे फ्युअल्स जे असतात ते फ्युअल्स नुसत्या हीट झालेले असेल, टेम्परेचर वाढलेलं असेल तर त्याने सुद्धा आग लागू शकते. जनरली जे पेट्रोल आहे किंवा काही ऑइल्स असतात किंवा काही पर्टिक्युलर लिक्विड्स असतील, सॉलिड्स असतील, तर ते पर्टिक्युलर टेम्परेचरमध्ये काय होतात, त्याला आग लागू शकते किंवा ते वेपरमुळे सुद्धा आग लागू शकते. ऑक्सिजन युजली एक्झिस्ट इन सफिशियंट क्वांटिटी इन एअर टू कीप अ फायर बर्निंग. सो दीज आर द 3 फॅक्टर्स. मग हे 3 फॅक्टर्स आपल्याला काय करता येतात? आग लागू शकते या 3 फॅक्टर्समुळे. तर हे आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतात. प्रिव्हेंटिंग फायर्स. फायर कशी प्रिव्हेंट करायची किंवा आग लागण्यापासून आपण कसं आग लागण्याचे चान्सेस कमी कसे करायचे, त्याचे आपण पॉइंट या ठिकाणी पाहू. The majority of fire begin with a small outbreaks which burn unnoticed until they have a secure hold. Most could be prevented with more care and by following some simple common sense rules. Accumulation of combustible refuse in odd corners are a fire risk. Refuse should be removed to collection points. The causes of fire in electrical equipment is misuse or neglect. Loose connections, wrongly rated fuses, overloaded circuits cause the overheating, which may in turn lead to a fire. Damage to insulation between the conductors in cables cause fire. Clothing and anything else which might catch fire should be kept well away from heaters. Make sure that the heater is shut off at the end of the working day. Highly flammable liquids and petroleum mixtures should be stored in the flammable material storage area. Blow lamps and torches must not be left burning when they are not in use. जनरली जे फायर्स किंवा आग लागते ते आउटब्रेक्समुळे लागते, जे की आपण अननोटिस केलेले असतात. कुठेही कुठलीही वस्तू पडलेली असते किंवा वेस्टेज जे आहे ते वेस्टेज व्यवस्थित ठिकाणी आपण ठेवलेलं नसतं, तर अशा वेळेस आग लागू शकते. Accumulation of combustible refuse in odd corners are fire risk. Refuse should be removed to collection points. ज्या ठिकाणी ज्या वस्तू ठेवायच्या त्या ठिकाणी त्या वस्तू आपण जर प्लेस केल्या तर आग लागण्याचे चान्सेस कमी होऊ शकतात. बऱ्याचशा वेळेस इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमुळे किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आपण मिसयूज केलेले असतील तर अशा वेळेस सुद्धा आग लागू शकते. किंवा बऱ्याचशा वेळेस जे इलेक्ट्रिकल कनेक्शन्स असतात ते लूज असतात किंवा ओव्हरलोडेड सर्किट्स असू शकतात, तर त्याच्यामुळे सुद्धा आग लागू शकते. किंवा बऱ्याचशा वेळेस हायली फ्लेमेबल लिक्विड्स असतात किंवा पेट्रोलियम मिक्सचर्स असतात, ते पर्टिक्युलर त्याच्या एरियामध्येच जर आपण स्टोरेज केलं तर वी आर प्रिव्हेंट फ्रॉम फायर्स. ग्लो लॅम्प्स असतील किंवा टॉर्चेस असतील, जेव्हा त्याची गरज नसेल अशा वेळेस आपण ते बंद करून ठेवलेले असावेत. Extinguishing fires. Extinguishing fires. Fires are classified into 4 types in terms of the nature of fuel. जनरली जी आग आहे ती आग 4 टाईपमध्ये क्लासिफाय केलेली या ठिकाणी. क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास डी. Different types of fires have to be dealt with in different ways and with different extinguishing agents. 4 टाईपमध्ये फायर क्लासिफाय केलेले फायर क्लासेस ए, बी, सी आणि वूड, पेपर, क्लोथ, प्लास्टिक हे क्लास फायरमध्ये आहेत. त्याच्यानंतर क्लास बी मध्ये पेट्रोल, डिझेल, ल्युब्रिकंट्स, ग्रीस
other solvents. These are included in the fire classes B. Then fire class C, electrical equipments, motors, pencils, computers, other electrical equipments. आणि क्लास डी मध्ये जनरली मेटल्स, that is the combustible materials, magnesium, potassium, sodium, other flammable materials, all other flammable metals. तर अशा 4 टाइप मध्ये फायर क्लासिफाय केलेली आहे. मग ज्या क्लासमधली फायर असेल, ज्या क्लासमधली आग असेल, त्याच्यानुसार आपल्याला फायर एक्सटिंग्विशर्स त्या ठिकाणी काय करावं लागेल किंवा फायर एक्सटिंग्विशर एजंट्स त्या ठिकाणी आपल्याला वापरावे लागतील. An extinguishing agent is the material or substance used to put out the fire and is usually, but not always, contained in a fire extinguisher with a release mechanism for spraying into the fire. It is important to know the right type of agent of extinguishing a particular type of fire. Using a wrong agent can make things worse. The correct type of fire extinguisher to be based on the class of fire. आता ज्या टाईपची फायर असेल, जसं आपण पाहिलं आधीच्या स्लाइडमध्ये ABCD 4 टाईपच्या फायर्स आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, फायर एक्सटिंग्विशर त्या ठिकाणी यूज करावं लागेल. मेनी टाइप ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स आर अवेलेबल विथ डिफरंट एक्सटिंग्विशिंग एजंट्स टू डील विथ द डिफरंट क्लास ऑफ फायर्स. या ठिकाणी पहा, वॉटर फील्ड एक्सटिंग्विशर्स आहे, फोम एक्सटिंग्विशर्स आहे, ड्राय पावडर एक्सटिंग्विशर्स आहे, कार्बन डायऑक्साइड CO2 एक्सटिंग्विशर आहे, हॅलॉन एक्सटिंग्विशर्स आहे. तर ज्याच्यानुसार जशी आग लागलेली असेल त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी वापरावं लागेल. द जनरल प्रोसिजर इन द इव्हेंट ऑफ फायर. समजा आग लागली, तर आग लागल्यानंतर आपण काय करायला पाहिजे. रेज अँड अलाराम. अलाराम जर असेल तर अलाराम आपण वाजवू शकतो. आगीशी रिलेटेड जो अलाराम आहे तो. टर्न ऑफ ऑल मशिनरी अँड पॉवर, गॅस अँड इलेक्ट्रिसिटी. जेवढ्या काही मशीन्स असतील, आपल्या इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल तर तो आपल्याला ऑफ करावा लागेल. क्लोज द डोअर अँड विंडोज बट डू नॉट लॉक ऑर बोल्ट देम. दरवाजे किंवा विंडोज आपल्याला क्लोज करावं लागेल, पण त्या पॅक करायच्या नाही किंवा त्याला लॉक करायचं नाही. दिस विल लिमिट द ऑक्सिजन फीड टू द फायर अँड प्रिव्हेंट इट्स स्प्रेडिंग. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की ऑक्सिजनची कमतरता, जिथे आग लागली त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासेल आणि आग मोठी होण्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो. ट्राय टू डील विथ द फायर इफ यू कॅन डू सो सेफली. डू नॉट रिस्क गेटिंग द ट्रॅप्ड. जनरली आग विझवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो, पण आपल्याला जर माहिती नसेल तर कुठलाही रिस्क त्या ठिकाणी घ्यायची नाही. Anybody not involved in fighting the fire should live calmly using emergency exits and go to the designated assembly point. जर आपल्याला आग कशी विझवायची माहिती नसेल, आपण जर घाबरून गेलेलो असतो, तर अशा वेळेस सरळ त्या आगीच्या ठिकाणापासून आपण बाहेर जायला हवं. ज्या ठिकाणी इमर्जन्सी एक्झिट लिहिलेलं असेल तिथून आपण बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. Failure to do this may mean that some persons being unaccounted for and other may have to put themselves to the trouble of searching for him or her at risk to themselves. In order to remember the simple operation of the extinguisher, remember pass. This will help you to use the fire extinguisher. कुठे आग लागलेली असेल आणि फायर एक्सटिंग्विशर वापरायचं असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला क्लासिफाय करावं लागेल फायर कुठल्या टाईपचे ABCD, आणि त्याच्याशी रिलेटेड जे फायर एक्सटिंग्विशर इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी अवेलेबल असेल ते आपल्याला वापरावं लागेल. पण वापरण्यासाठी आपल्याला पास फॉलो करावं लागेल. पास म्हणजे काय, पुल, एम, स्क्वीज, स्वीप. त्याचे जे बटन्स आहेत किंवा त्याचे जे नॉचेस आहेत ते नॉचेस आपल्याला पुल, एम, स्क्वीज या सिक्वेन्सने काय करावं लागेल, यूज करावं लागेल आणि त्या ठिकाणी आपण फायर एक्सटिंग्विशर वापरू शकतो. थँक्यू.